कचरा कुंडीसारखा ही लाखो रुपयाची साधन सामग्री आपण या कचऱ्यामध्ये टाकलेली आहे। या खेळण्यावर वरतून जे काही लेकरू वरतून घसरत येईल तर त्याला जखम होईल, इजा होईल। या ठिकाणी अशा पद्धतीचं या लोकप्रतिनिधींचं लक्ष जाऊ। नमस्कार, प्रथमतः खानदेश सुपरफास्ट न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। नाशिक शहरामध्ये नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये प्रभाग क्रमांक 26 मधील अष्टविनायक नगरमधील एकता मित्र मंडळ मनपा ग्राउंड या मनपा ग्राउंडवर मागील 2 वर्षापूर्वी हे ग्राउंड आमदार निधीतून आपल्या नाशिक पश्चिमचे आमदार सन्माननीय सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे मनपा प्रभाग 26चे ह्या मनपा ग्राउंडवर आमदार निधीतून या खेळण्या देखील लावण्यात आलेल्या होत्या, बसवण्यात आलेल्या होत्या। या ठिकाणी हे लहान लेकरं खेळत असतात। त्याचप्रमाणे दरवर्षी या ठिकाणी सण उत्सव साजरा होत असताना प्रत्येकाचं लक्ष या परिसरावर असतं। निवडणुका आल्या का निवडणुकांकडे प्रत्येक राजकीय व्यक्तीचं लक्ष असतं। मागील निवडणुकांच्या आधी आपण काही मान्य नागरिक नगरसेवक असतील, हर्षदाताई नगरसेविका आपल्या, त्यांना देखील सांगितलेलं होतं। सन्माननीय आमदार सीमाताई हिरे यांना देखील माहिती दिलेली होती। परंतु तात्काळ फक्त माहिती घेऊन या ठिकाणी फक्त नागरिकांची एक पाहणी करून या मनपा ग्राउंडची पाहणी करून आश्वासन देऊन गेलेले आणि निवडणुका पार होऊन बरेच दिवस झालेले आहेत, तरी अजूनही या ठिकाणी नगरसेवक असतील या प्रभागातून आणि आमदारताई असतील यांचंही वारंवार संपर्क साधून त्यांना फोटो पाठवून या ठिकाणीची सविस्तर माहिती देऊनही त्यांचं दुर्लक्ष अजूनही दिसून येतंय। या लेकरांसाठी खेळण्या आहेत। या ठिकाणी स्थानिक नागरिक विरंगुळा म्हणून सायंकाळी या ठिकाणी येत असतात। अशी दुरावस्था आपल्या वतीने कधी या परिसराला असं स्वच्छ स्वरूप लाभेल। 9 वसाहत या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या 9 वसाहतीला नागरिकांना, रहिवाशांना आपल्या वतीने खूप काही साऱ्या अपेक्षा असतात। त्या पद्धतीने या नागरिकांचं, या लेकरांचं हे खेळण्यासाठी सर्व आबालवृद्धांसाठी परिसरातील नागरिकांना या ठिकाणी परिसरामध्ये एक विरंगुळा म्हणून या मनपा ग्राउंडचा उपयोग होईल। असं कधी होईल? या प्रभागातील नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा नाशिक पश्चिमचे आमदारताई असतील किंवा मनपा प्रशासन असेल, ते कशा पद्धतीने लक्ष देईल ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। आप क्या उम्मीद रखेंगे आप यहाँ के नगरसेवक होंगे उनसे? बोलेंगे कि बनवा दीजिए, नया दूसरा लगवा दीजिए, टूट गया है। पोरं खेळतात इथं, बनवायला पाहिजे। नक्की बघू शकतो आपण अशा प्रकारे या ठिकाणी जी खेळणे हे तुटलेले। ए बाळा, हे उचल रे, हे उचल रे, हे उचलून घे, बाजू सरतो दाखव। हे बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने हे खेळणं तुटलेलं आहे। या खेळण्यावर वरतून जे काही लेकरू वरतून घसरत येईल तर त्याला जखम होईल, इजा होईल। या ठिकाणी अशा पद्धतीचं या लोकप्रतिनिधींचं लक्ष जाऊ नये का? एखाद्या लेकराचा अपघात होईल असं आपणास वाटतं का? आपण लोकप्रतिनिधीमधून या जनतेने आपल्याला या ठिकाणी हक्काचा एक लोकप्रतिनिधी म्हणून विजयी केलेला आहे आणि त्याचप्रमाणे या नागरिकांचं, रहिवाशांचं आपल्याकडे काहीतरी घेणं आहे। अशा पद्धतीचं या नाशिक पश्चिमचे आमदार म्हणून सन्माननीय सीमाताई हिरे यांच्याकडे देखील नागरिकांचं एक पाहण्याचा दृष्टिकोन की आपल्या परिसराला एक असं कार्यसम्राट एक त्यांच्या नावाला लागलेलं आहे। कार्यसम्राट म्हणून आमदार म्हणून पाहतात तर त्यांचं देखील दुर्लक्ष असू शकतं। अशा या लहान लेकरांचं ज्यावेळेस काही अपघात होईल त्यावेळेस आपण लक्ष द्याल का? नक्कीच या सर्व भूमिकेचं या नागरिकांच्या सुविधेसाठी, लहान या लेकरांच्या भवितव्यासाठी, रहिवाशांना कुठेही या ठिकाणी जाऊ नये, या लेकरांना कुठेही जाऊ नये म्हणून या लाखो रुपयाच्या ज्या काही खेळण्या या ठिकाणी आपल्या आमदार निधीतून असतील, मनपा प्रशासनाच्या मनपा निधीतून असतील, याचा हा दुरुपयोग बघतोय। असा कचरा कुंडीसारखा ही लाखो रुपयाची साधन सामग्री आपण या कचऱ्यामध्ये टाकलेली आहे। नक्कीच याचं आपण गांभीर्य किती घेणार हे देखील येणारा काळ ठरवणार आणि या नागरिकांना सुरक्षितपणे हे ग्राउंड कसं देता येईल ते देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरतं।
या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत. काय सांगाल काका, ही परिस्थिती आपण वारंवार या ठिकाणी लेकरं बघतोय, या परिसरातून नागरिक, काय सांगाल? ते सर्व घाणच काय माजते. नगरपालिकावाले सफाईवाले येत नाही, गेट मोकळे असतात, पोरांना तकलीफ होते आणि खेळणे ते या बाजूनं त्या बाजूनं पूर्ण तुटून जाय. नक्कीच. काय सांगाल करणार मामा? हे जे आहे इथं कोणीच लक्ष देत नाही, काही कोणी येतही नाही, नगरसेवक नाही का आमदार नाही, त्यांनी ते हे करायला पाहिजे ना. नक्कीच बघू शकतो अशा पद्धतीने या ठिकाणी मनपा प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं आमदारांचं दुर्लक्ष असू शकतं. अशा पद्धतीने हे मनपा ग्राउंड एवढं दुर्लक्षित होऊ शकतं. हा रहिवासी परिसर ज्यावेळेस आपल्याला निवडणूक येतात त्यावेळेस या मतदारांचं, या रहिवाशाचं मत हवं असतं. मग याच वेळेस या नागरिकांच्या सुरक्षेसाठी, या नागरी सुविधांसाठी प्रशासनाने लक्ष देऊ नये. नक्कीच यावर कांदे सुप्रभातच्या या वृत्तावर प्रभाग 26चे लोकप्रतिनिधी असतील, मनपा प्रशासन असेल, स्थानिक आमदार असतील, कशा पद्धतीने लक्ष देतं ते देखील बघण्याचं तितकंच महत्त्वाचं ठरतं. कॅमेरा पर्सन राजदीप शिंदेसह कांदे सुप्रभात न्यूज संपादक अविनाश पाटील, नाशिक. धन्यवाद.